नमस्कार मंडळी. मी राहुल पाटील, सांगली. हवामान साक्षरता या लोक चळवळीमध्ये आपलं स्वागत आहे. समोर आपल्याला एक ॲनिमेशन चित्र दिसत असेल. यामध्ये आपल्याला दिसून येईल की गेल्या 24 तासातील ढगांची परिस्थिती आणि एकंदरीत पाण्याची वाफ किंवा बाष्प जे आहे ते वातावरणात कसं सॉरी ते वातावरणात कसं फिरत आहे हे आपल्याला दिसून येईल. हा सगळा ढगांचा समूह किंवा जे बाष्प आहे हे साधारणतः इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान यावरून भारतावरती म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रावरती येत आहे. तर महाराष्ट्रातील बहुतांशी जे जिल्हे आहेत त्यामध्ये आपल्याला साधारण निरभ्र वातावरण दिसून येईल. पण बाष्प आल्यामुळे थोडंफार बोचरी थंडी झालेली आहे. थंडी वाढलेली नाही, पण थंडी जी आहे ती बोचरी होत आहे. त्याबरोबर आपल्याला जर वाऱ्याचा विचार करता आला तर वाऱ्याच्या विचारामध्ये आपल्याला असं दिसून येईल की साधारणतः आपल्याला समोर दिसत असलेलं यामध्ये एक नवीन जी घटना घडलेली आहे त्या नवीन घटनेमध्ये एक वाऱ्याचं चक्राकार स्थिती, वाऱ्याची गोल गोल स्थिती ही महाराष्ट्रावरती किंबहुना सांगली, सातारा, सोलापूर या भागावरती ही याचा केंद्रबिंदू आहे आणि ही वाऱ्याची चक्राकार स्थिती दिसत आहे. तर या वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे साधारणतः इराण, अफगाणिस्तानवरून वारे हे ओढून घेतले जात आहेत, खेचून घेतले जात आहेत. तर हे खेचून घेण्याबरोबरच नवीन जे पाबुक चक्रीवादळ होतं ते अंदमान निकोबारला धडकल्यानंतर बऱ्यापैकी कमकुवत झालं. तर हे चक्रीवादळ आता सध्या ही परिस्थिती जी आहे तर ती पूर्णपणे म्यानमार देशाकडे सरकलेली आहे. इथं आपल्याला दिसत असल्याप्रमाणे हे म्यानमार देशाकडे पूर्णपणे सरकलेलं आहे. तर हे सरकण्याबरोबर हे कमकुवत होऊन आता तिथं म्यानमारला धडक देऊन ते पूर्णपणे संपून जाईल, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तर वाऱ्याच्या विचारामध्ये वाऱ्याचा जो फ्लो आहे किंवा वाऱ्याचा जो दिशा आणि प्रवाह आहे तो उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे थोडंफार. त्यामुळं थंडी जैसे ते राहील. नंतर थोडीफार ती परत कमी होत जाईल, कारण ढगांचा जो समूह आहे किंवा बाष्प जे आहे हे थोडंफार गारच आहे. पण थोडंफार या अफगाणिस्तान, इराण या भागातून आल्यामुळे थोडंफार तप्त बाष्प थोडंफार महाराष्ट्रावरती आलेलं आहे. त्यामुळे हलकीशी थंडी ही बोचरी राहील. त्याबरोबर आपल्याला जर वॉटर वेपर पाहता आलं, पाण्याची वाफ किंवा बाष्प पाहता आलं तर एकंदरीत महाराष्ट्रावरती, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणावरती हे सगळं बाष्प बऱ्यापैकी पसरलेलं आहे. ढगांची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. ढगांची परिस्थिती काही नाही आहे, पण या भागामध्ये ढगांची परिस्थिती चांगली आहे. तर द्राक्ष बागायतदार जे आहेत किंवा एकंदरीत फळ बागायतदार आहेत यांना एक महत्त्वाची सूचना होती. तर आपण जे सिंचन करता किंवा पाणी देता तर या पाण्याचा चांगला उपयोग आपण करून घेऊ शकता. पाणीचा गुणधर्म एक महत्त्वाचा असतो की पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. त्यामुळं आपण बागेला पाणी देत असाल, कोणत्याही बागेला आपण पाणी देत असाल तर पाणी देण्याची वेळ ही आपण संध्याकाळची निवडावी. साधारण 4-5 नंतर संध्याकाळी बागेला पाणी द्यावं हलकंसं. जेवढं दररोज थोडंफार पाणी बागेला दिल्यानंतर बागेचं एकंदरीत तापमान आणि त्याबरोबर जे पिकाच्या शरीराचं तापमान आहे ते कुठंतरी मेंटेन म्हणजे समतोल त्याचा राखला जातो, नियंत्रित केलं जातं. त्यामुळे बागेला पाणी देताना शक्यतो आपण हे संध्याकाळच्या वेळेला 4 ते 5 दरम्यान संध्याकाळी द्यावं. सकाळी देण्यापेक्षा संध्याकाळी दिलं कधीही चांगलं. त्यामध्ये बागेचं तापमान हे नियंत्रित होऊ शकतं. त्याबरोबर आपण द्राक्ष बागा असतील, कुठल्या एक्सपोर्ट करणाऱ्या द्राक्ष बागा किंवा डाळिंब बागा असतील त्यामध्ये थोडंफार आपण जे हलक्या छोट्याशा शेकोट्या आपण पेटवलं तर बागेचं तापमान 1 ते 2 डिग्री टेम्परेचर आपण वाढवू शकतो. तर 1 ते 2 डिग्री वाढवल्यामुळे साधारणतः बागेमध्ये जे नुकसान होणार आहे ते नुकसान पातळी आपण कमी करू शकतो. तर अशा पद्धतीने काही सूचना होत्या. त्याबरोबर वातावरण सध्या सामान्य आहे, निरभ्र आहे. सूर्यप्रकाश जो आहे तर तो साधारणतः 6 ते 7 तास किंवा 8 तास सुद्धा मिळू शकतो सूर्यप्रकाश. त्याबरोबर वातावरणामध्ये पाण्याची वाफ किंवा बाष्प मुबलक उपलब्ध असल्याने काही ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला सकाळी दवधुकं पडलेलं दिसून येईल. तर दवधुकं हे एक प्रकारचं सिंचनच आहे. निसर्गाकडून नैसर्गिकतः झालेलं एक सिंचन आहे. त्या प्रकारे पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला काही चेंजेस असतील किंवा अपडेट असतील ते आपल्याला देण्यात येतील. धन्यवाद.